श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर सकाळचा टाईम झालेला आहे आणि आजचा मी ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. चला तर बघा, खूप छान असं मी नाही तर गोकर्णाचं जे झाड आहे ते लावलं होतं. बघा त्याला फुलं किती आज छान आलेली आहे. जेव्हा आपण म्हणजे जे स्वतः झाड लावतो आणि त्याला फुलं येताना तेव्हा खरंच छान वाटतं. तर बघा सकाळी सकाळी ना मस्त अशा ना थोडेसे जे भेंड्या आहेत त्या करत आहे. आणि इथे ना जाऊबाईंनी दिलेलं होतं दूध, म्हणजे कवळं दूध होतं, तर त्याचं खिरवस बनवलेलं आहे. आणि आज साखरपुड्याला पण जायचं आहे, तर तो व्हिडिओ शेअर करणं झाला तर मी करेल. तर चला आता आहे ना भेंड्या आहे ना फ्राय करून घेते. तरी नाही याला मी लाल तिखट टाकलेला आहे. आता याच्यात त्याचा लुक वेगळा दिसतोय. तर चला आता जेवण करतो आणि मग नंतर जर साखरपुड्यात गेलो तर तो व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन. सकाळी सकाळी आमचा असा खेळ चालतो. जेवायचं नाही का माऊ? काय तर सकाळी सकाळी मस्त असं आता जेवणाचं ताट तयार केलेलं आहे. तर चला आता पटपट असं जेवण करून घेतो. हा तर आज आहे ना आपल्याला येवल्याला जायचं होतं. तर अचानकच आहे ना पाऊस चालू झाला होता. तर त्याच्यामुळे पाऊस थोडासा कमी होईपर्यंत थांबलो होतो. आणि घरी पाऊस होता, पण इकडे थोडंसं बाहेर आल्यानंतर एवढा काही पाऊस नव्हता, आधीच होऊन गेलेला होता. आणि इथं आता बाजार करायचा आहे आणि बाजार झाल्यानंतर आपल्याला घरासाठी काहीतरी शॉपिंग करायची आहे. तर तो व्हिडिओज पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपण काय काय घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं आहे ना जे मॉल आहे तिथं आम्ही आलो होतो. आणि क्वालिटी किंग म्हणून आहे, तर तिथं खूप छान असं, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस तिथंच बाजार करतो. तर बाजार झाल्यानंतर आम्ही आलो होतो. इथं खूप मोठं आहे ना, म्हणजे लग्नाचा जो भांड्यांचा बस्ता आहे तो इथं केला जातो. तर प्रत्येक तुम्हाला म्हणजे जी प्रत्येक क्वालिटी जे नवीन नवीन आता काय जे आलेले असतील ना त्या वस्तू इथं तुम्हाला भेटतील. तर बघू शकता तुम्ही, खूप अशी गर्दी होती आणि लग्नाचा बस्ते चालू होते. तर म्हणजे एकच वस्तू तुम्हाला आहे ना 10 वेगवेगळ्या प्रकारामध्ये बघायला भेटली. इतकं मोठं ते दुकान आहे. आणि नेक्स्ट टाईम जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ नक्की बनवून आणेल. तर बघू शकता इथं आहे ना आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल. तर बघा इथं आहे ना भरपूर बायकांची गर्दी होती आणि प्रत्येकाला काही काही घ्यायचंच होतं. ते आपल्याला माहित नाही ना त्याच्यातलं घेऊन घ्यायचं तर कसं कसं लाईट टेस्ट एवढं लाईन 5 लिटर 2 ट्रिप लाईन मध्ये लाईट टेस्ट चांगला आहे. काय खावं ना या शेगडी घ्यायला यावं लागेल तर आपल्याला. ती वापरात आहे तीच. कोणतं घ्यायचं हे मला ते किती कप माझा याच्यामध्ये? तुम्हाला मोठा कप लागत होता. हा मोठा कप. बस 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 बस. दिबेच आहे का? सेलोच आहे. सेलोच आहे. सेलो नाद नाही करायचं भांडणाचा. या साईडची काय दुसरी ती. तर आता इथे ना आपल्याला जी वस्तू पाहिजे ती आपण त्या घेतलेल्या आहे. आणि इथं नाव वगैरे टाकून भेटतं. तर आपल्याला काही नाव वगैरे टाकायचं नव्हतं. आणि इथं आल्यानंतर ना शेजारीच एक छोटंसं म्हणजे बंगला आहे. आणि तिथं ना आता नवीनच लग्न झालेलं होतं. तर तिथं लग्नामध्ये ना चौपाळा दिला होता मुलीला. तर खरंच मला तर आश्चर्यच वाटलं की कुणी काय देतं. तर यांनी मस्त असं चौपाळा दिला होता. आणि बघा इथं मंडपही तुम्हाला दिसत असेल. तर वेळ होता, म्हटलं चला एक इथं मी शॉर्ट व्हिडिओ काढला.
आणि खरंच मग तिथं त्या ज्या नवरीच्या म्हणजे घरचे होते तर ते सांगत होते की आम्हाला हा लग्नात आलेला आहे म्हणून. आणि बघा तर म्हणजे नवीन काहीतरी प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी ट्रेंड निघतं आणि तेच प्रत्येकजण करतात. पण आहे ना मुलीला द्यायलाही काही वाटत नाही, कारण कसं असतं ना तिच्यासाठीच आपण म्हणजे जे काही आहे ते मुलांसाठीच करत असतो. पण मुलगी सुखात असेल ना तर तिला दिलेल्या वस्तूचंही समोरच्या म्हणजे जाण राहिली पाहिजे, असे लोक पाहिजे. तर आता आपण वैष्णवी हगवणे हिचाच विषय घ्या ना, किती म्हणजे आईवडिलांनी म्हणजे खूप असा खर्च केलेला आहे. तुम्ही त्यात म्हणजे कोणत्याच याच्यात त्यांना कमी केली नव्हती, पण तरी तिला बघा काय यातना भोगाव्या लागल्या. त्यामुळे मला तर असं वाटतं हे लग्न पद्धतीने कुठंतरी म्हणजे आळा बसला पाहिजे आणि शॉर्टकट पद्धतीने लग्न करून तेच पैसे मुलीच्या नावावरती जर टाकले तर तिला पुढं भविष्यात काहीतरी ते काम येतात किंवा तिला स्वतःला काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी ते पैसे कामं येऊ शकतात. विनाकारण लग्नात एवढा खर्च करण्यापेक्षा माझं तरी असं मत आहे. बाकी तुमचं काय मत आहे ते सांगा. आणि इथं घरी आल्यानंतर आहे ना मी थोडंसं राहिलेलं ब्लाऊज मला पूर्ण करायचं होतं, कारण ते लग्नाचं होतं. तर इथे मी ना ब्लाऊज स्टिचिंग करायला बिलगले होते. तर खरंच मला तर वाटतं ना लग्नात हुंडा ही पद्धत आता भरपूर म्हणजे राहिलेलीच नाही आहे. पण आई-वडिलांचं कसं असतं, आपली मुलीला आहे ना आपण जेवढं केलं तेवढं तिला तिच्या घरी सुखात भेटेल. पण तसं काही नसतं. ते एखाद्याचं आहे ना म्हणजे वागण्याची पद्धतच असते. तुम्ही त्याला कितीही करा, अजून त्याला घेण्याची हव्यास लागतो. त्यामुळे आहे ना आपल्या ऐपत जरी असली तरीही जास्त द्यायचं काम करायचंच नाही असं मला तरी वाटतं. तर बघा इथं आता ब्लाऊजचा आहे ना पाठीमागचा आणि पुढचा भाग झाला होता, तर आता मला फक्त त्याची बाही जोडायची होती. तर ती आता पटपट अशी मी जॉईन करून घेते आणि मग आपण काय आणलेलं आहे आणि काय काय किराणा भरलेला आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता एवढं ब्लाऊज पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढचं मी दाखवते. तर बाजार करून आलेलो आहोत आणि काय काय बाजार आणलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि नवीन तव्यावरती पोळ्या कशा होतात तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला काय काय बाजार आणलेला आहे आपण तुम्हाला मी दाखवते आहे. तर काही बाजार आहे ना तिकडे ठेवलं होतं मी. तर ही बघा ही ना नीमची साबण आहे, नीम टर्मरिक सोप. तर आहे ना मी फर्स्ट टाईम ही मला याची आणलेली आहे, कारण ना चेहऱ्यावरती खूप पिंपल्स होत होते त्यामुळं. तर बघू आता वापरून फरक पडतो की नाही. तर हे कोलगेट आणलेलं आहे आणि हे ना फरचीसाठी लिक्विड आणलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस ना मी नवीन ट्राय करून बघते की याने सॉरी. तर बघू ह्या वेळेस हे आणून बघितलेलं आहे. तर कसं आहे ना प्रत्येक वेळेस मी नवनवीन घेऊन येते. तर हा गुळ आणलेला आहे, पोहे आहे, हळद, काजू. तर काही काही बाजार आहे ना शिल्लक होतं, त्याच्यामुळं मी थोडं थोडंच आणलेलं आहे आता, कारण मुलींची शाळा चालू होणार आहे. तर त्याच्यामुळं इथं मुलींना ते भिजत घालण्यासाठी सकाळी सकाळी ना इथं बदाम आणलेले आहे. हा हा जो मसाला आहे मी अंबारी कांदा लसूण मसाला आणलेला आहे, मीठपुडी आणलेली आहे. तर काही बाजार अजून आहे ना तिकडं म्हणजे ठेवलेला आहे. तर त्यातलं काहीच जेवढं लागेल तेवढंच मी आता इथं काढलेलं आहे. आणि शेंगादाणी तर हे खोबरं आधीचंच होतं. इथं बघा हे बासमतीचे राजभोग चावल, राजभोगचे हे तांदूळ आणलेले आहेत. आणि इथं मठाची डाळ, ही मठाची डाळ आहे आणि ही उडदाची इडलीसाठी लागते. ही तेलाची बॉटल आणि हा निरमा पुडा. तर एवढा सर्व बाजार आणलेला आहे. तर यातला काही आहे ना ठेवलेला आहे. तर जेवढं आता इथं लागणार आहे तेवढंच मी इथं आता हा सर्व पॅकिंग करून ठेवते आणि तुम्हाला नवीन तव्यावरती पोळ्या कशा होत्या ते तुम्हाला मी दाखवते. चला तर मग. तर हा आहे ना आपण नवीन तवा घेतलेला आहे. तर याची ना स्ट्रिक म्हणजे ना याला आपण जेव्हा पीठ भिजवतो ना तेव्हाच याला गरम करायला ठेवावा लागतो, नाहीतर ना पोळी फुगत नाही. आधी तवा छान असा ना आधी तापून द्यावा लागतो, पण तापल्यानंतर ना पोळ्या एकच नंबर होतात आणि जळत पण नाही आणि खूप छान अशा पोळ्या होतात. तर हा तवा आहे ना आपल्याला माझ्या तरी मते ₹1000 पडलेला आहे. तर खूप महागाचा आहे, पण मग खरंच त्याच्यावरती ना पोळ्या मस्त अशा होतात. तर याला आहे ना आपण तारेच्या घासणीने घासायचं नसतं. एक जी आपली घासणी असते ना साधी म्हटली त्या घासणीने घासायचं असतं, कारण त्याला चर पडतात. तर बघा छान अशी पोळी इथं झाली होती आणि पोळ्या खूप नरम होतात यावरती. तर बघा छान अशा इथं पोळ्या झालेल्या आहे. तर आता पोळ्या झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आहे ना दुसरं ब्लाऊज मी घेतलेलं होतं. तर त्याचं आहे ना काम बाकी होतं, तर म्हटलं चला तेही करून घेऊया. तर त्याला हुका वगैरे लावायच्या होत्या. ब्लाऊज तर पूर्ण रेडी झालेलं होतं. तर बघा हे ब्लाऊज झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवलं होतं आधी की ते थोडंसं बाही वगैरे जॉईन करायचे आहे.
तर बघा एवढे ब्लाऊज इथं झालेले आहे रेडी. आता यांना आहे ना उका लावायच्या होत्या, तर ते उका लावण्यासाठी मी घेतलेल्या होत्या. भाजी शिजेपर्यंत म्हटलं चला तोपर्यंत हे काम तरी होऊन जाईल. तर बघा छान असं इथं ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हाला दिसतच असेल. तर 2 ब्लाऊज आपले रेडी झालेले होते. तर हां, आणि इथं छान असा डिझाईन केलं होतं गळ्याची. आणि आता अजून एक कट करून ठेवलेला आहे, दाखवते तुम्हाला मी. आणि हा कट करून ठेवलेला आहे. तर आता हा आपल्याला शिवायचा आहे. तर आता बघू याला कशी डिझाईन करायची आहे ते तर त्यांनी सांगितलेली नाही आहे, तर आपल्याच मताने करायची आहे. तर चला आता बॉबिन वगैरे भरून घेते आणि ब्लाऊज जे आहे ते टिच करते. बघा ते ब्लाऊज अर्धाच जोडून झालेला आहे आणि पुन्हा साड्या आलेल्या आहे. इथं बघू शकता तुम्ही पसारा पडलेला आहे. तर जाऊ द्या, ते एवढ्या साड्या पिको पण करायच्या आहे आणि ब्लाऊज पण शिवायचे आहे 2. तर जाऊ ते शिवायचं राहून देऊ. आणि आता आहे ना आपल्याला इथे आहे ना नवीन कुकरचं उद्घाटन करायचं आहे. तर बघू आता कसं, म्हणजे मी फर्स्ट टाईम आहे ना जे वरती झाकणाचं कुकर आहे ना ते यूज करते. तर बघू आता कशा प्रकारे ते आपल्याला म्हणजे मला यूज करता येतं ते. तर तवा तर छान निघालेला आहे, पोळ्या खूप छान झाल्या होत्या. तर आज आपल्याला मस्त अशी चिकनची भाजी करायची आहे. तर आता चिकनची रेसिपी मी दाखवलेली आहे, पण डायरेक्ट तुम्हाला शिटी वगैरे झाल्यावरती जे उतू आहे ते जातं की काय ते दाखवते. तर चला पटपट अशी ना भाजी टाकून घेते मी. तर बघा ते थोडासा मसाला टाकलेला आहे, कांदा वगैरे टाकलेला आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण बंद करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा आता आहे ना इकडं कांदा भुजत टाकलेला आहे. तर आता मी फर्स्ट टाईम झाकण लावणार आहे, बघू आता, कारण कसं होतं काय माहिती की नाही येत. कोणतीही गोष्ट पहिल्या वेळेस करायला गेलं ना तर जरा अवघडच होते बरं का. आता मी तर किती अडाणी म्हणायचे, मलाच माहिती, तरी काय झाकण लावता येईल ना मला. थांबा मला लावायचं आहे. नाही लागलं. असं नाही, थांबा मला शिकायचं आहे ना. तो हा आयरो आहे ना, हा आयरो इकडे. तर मला आहे ना कुकरचं झाकण लावताना ना जसं आपण स्क्रीन टच मोबाईल पहिल्यांदा हातात घेतो आणि तो कसा हाताळायचा ते कळत नाही ना, तसंच मला या कुकरचं झालं होतं. काही केले मला झाकण लवकर बसत नव्हतं. तर आता जमायला लागलेलं आहे. तर आता हा व्हिडिओ आधीचा आहे. तर काही जण म्हणतील की देवाला जाऊन आले आणि चिकन वगैरे केलेलं आहे. तर नाही, हा व्हिडिओ म्हणजे आधीचा आहे. तरी 15-20 दिवसाचा आधीचा आहे. कारण आम्ही गावात सप्ताह असतो ना तेव्हा चिकन वगैरे काही करत नाही. तर आधीचा व्हिडिओ आहे, गैरसमज करू नका. आणि शेवटी फायनली हे झाकण बसलं. तरी मी तिथे दुकानदाराला म्हटले होते की जसं स्क्रीन टच मोबाईल आपल्याला आधी हाताळता येत नाही, आता बरोबर सवय होते, तसंच आता हे कुकरचंही मला पहिल्यांदा असंच होईल. आणि मला मशीन काम करताना असंच होत होतं की मला मशीन कशी चालवायची तेच येत नव्हतं. तर आता मी ना मोटर वगैरे पण चालवते, तसंच आता याचं आहे. तर फायनली आता आहे ना म्हणजे पहिल्यांदा जमत नव्हतं, आहोनीच मला ते झाकण पॅक करून दिलं आणि नंतर मलाही जमायला लागलं. तर बघा हे खूप छान असं कुकर आहे आणि याचे ना उतू वगैरे काय जात नाही. आमचं पहिलं जे कुकर होतं ना ते आतल्या झाकणाचं होतं. बापरे, आपण किचन साफ करून जर काही भाजी म्हणजे जर डाळ वगैरे लावली तर पूर्ण किचन खराब होऊन जात होता. तर हे कुकर मस्त छान असं निघालेलं आहे. तर बघा आता याची शिट्टी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. तर बघा 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान असं आपलं जे चिकन आहे ते शिजलेलं आहे आणि खरंच भारी कुकर आहे हा. तर फायनली मस्त असं आता आपण चिकन झालेलं आहे. तर याची रेसिपी मी आधी दाखवलेली आहे. तर चला आता इथं भाजीनं मस्त अशी ना जी रस्सा भाजी आहे ती केलेली आहे आणि आता भाजी झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं मेहंदीला. तर चला मेहंदी कोणाची आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मेहंदीत गेल्यानंतर आता संध्याकाळी खूप म्हणजे ना जेवण वगैरे करून 9 वाजले ते 9. बघा तुम्ही किती अंधार आहे. तर अंधारात गेल्यानंतर इथे बघा मेहंदी फंक्शन चालू होतं. तर मेहंदीचा जो कार्यक्रम आहे तो मस्त असा एन्जॉय केला. फोटो वगैरे काढले, मेहंदी काढली आणि थोडासा जो डान्स आहे तोही केला. इथं छोटंसं जो फोटोशूट आहे तो झाल्यानंतर आहे ना थोडंसं जी मेहंदीत
DJ वगैरे वाजला होता तर थोडासा डान्स वगैरे केला आणि घरी निघालो. तर चला तुमच्याकडे कशा प्रकारे मेहंदी म्हणजे मेहंदी सेलिब्रेट करतात ते मला सांगा. आणि कुकर आणि माझा तवा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं मी ना पूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओवरती नक्की जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यावरती देईल. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला